मी बीजी तुपे. पुढे हे जे कार्यक्रम झाला या विद्यालयाने म्हणजे विद्यानिकेतन विद्यालयाने प्राथमिक आणि माध्यमिक यांनी जो सांस्कृतिक कार्यक्रम घेतला, इट इज एक्सलंट. आणि हे सर्व बघून खूप मनाला आनंद वाटतो आणि ह्या संस्थेची अशाच प्रकारे पुढे उज्ज्वल वाटचाल व्हावी अशी प्रार्थना परमेश्वराजवळ करतो. आणि सर्व इथल्या मुख्याध्यापकांना, सचिवांना आणि इथल्या सर्व स्टॉप जे विशेष म्हणजे लहान मुलांना इतके घडवले आणि इतका सुंदर कार्यक्रम केला, अतिशय उत्कृष्ट, एक्सलंट. थँक्यू व्हेरी मच. नमस्कार, मी पी.एन. गाडेकर, सचिव पूर्णयोगी जनार्दन स्वामी बौद्ध शिक्षण संस्था, छत्रपती संभाजीनगर. आज आमच्या प्रशालेतील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयाचा सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी घेतलेला मेहनत आणि विद्यार्थ्यांनी केलेलं त्यांना सहकार्य, त्याच्यात पालकांचा खूप मोठा सहभाग त्यामधून दिसून आला. आणि सगळं सर्वोत्तम हा शिक्षकांनी घेतलेली मेहनत आज दिसून येत आहे. धन्यवाद. आपलं नाव सांगा सर. मी सूरज महादेव कंडे, विद्यानिकेतन प्राथमिक विद्यालयाचा प्रभारी मुख्याध्यापक. आज प्रशालेचा उत्कृष्ट रीतीने 17वे वार्षिक स्नेहसंमेलन पार पडले. या स्नेहसंमेलनामध्ये विद्यार्थ्यांचा एवढा छान प्रतिसाद आणि त्याचप्रमाणे पालकांचाही उत्कृष्ट प्रतिसाद लाभला. हे जे पुष्प फुललेले आहे, या पुष्पाची संस्था चालक आमचे सचिव संस्थेचे पूर्णयोगी जनार्दन स्वामी बौद्ध शिक्षण संस्थेचे सचिव मान्य गाडेकर सर यांचे नेहमीच आणि सातत्याने आम्हाला असलेले मार्गदर्शन, या मार्गदर्शनामुळेच आजच्या या कार्यक्रमाला फळ आले असे मी समजतो. धन्यवाद. सर, विद्यार्थ्यांना पालकांना काय आव्हान करणार? विद्यार्थ्यांना आणि पालकांना या समय आव्हान एवढंच की थोडंसं शिक्षक, शाळा याच्यावर आजच्या परिस्थितीमध्ये कुठेतरी विश्वास डगमगत चालला, तो विश्वास कंटिन्यू ठेवा. आणि पालकांना, विद्यार्थ्यांना सांगणं एवढंच आहे की शिक्षकांवर विश्वास ठेवून ज्या शिक्षक कृती करतील त्यांना साथ द्या. ते विद्यार्थी घडवण्याचं काम हे आजच्या युगात शिक्षकच करणार आहेत आणि ते आजपर्यंत करत आलेले आहेत. धन्यवाद. शाळेचे नाव, ॲड्रेस सांगा. आपली शाळा N4 सिडको बसस्टँड, सिडको इथं आहे. आणि शाळेचं पूर्ण नाव विद्यानिकेतन प्राथमिक माध्यमिक विद्यालय. आपल्या संस्थेअंतर्गत विद्यानिकेतन बालक मंदिर, त्याचप्रमाणे विद्यानिकेतन इंग्लिश स्कूल यांसारख्या वेगवेगळ्या शाळा चालवल्या जातात.